नाशिकच्या मतदानापूर्वीच छगन भुजबळ नाराज असल्यामुळे महायुतीचं टेन्शन आता वाढलेलं आहे। भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी थेट भुजबळ फार्मवर धाव घेतलेली आणि त्यामुळे मात्र शिंदे गटाचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या भाजप उमेदवार भारती पवार यांना घाम फुटलेला आहे। नाशिकमध्ये नेमकं काय सुरू आहे त्यावरचा आमचा हा विशेष रिपोर्ट। भुजबळ नाराज, महायुतीला टेन्शन। महाजनांची भुजबळ फार्मवर 1.5 तास चर्चा। नाशिकच्या मतदानापूर्वी महायुतीची धावाधाव। नाशिकच्या उमेदवारीवरून सुरुवातीला नाराज झालेले भुजबळ आता ओकेत असं वारंवार सांगणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना नाशिकच्या मतदानापूर्वी भुजबळांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचं दिसतंय। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांनी भुजबळांच्या भुजबळ फार्मवर जाऊन त्यांच्याशी तब्बल 1.5 तास चर्चा केली। मात्र या 1.5 तासात काय झालं ते महाजनांच्या तोंडूनच ऐका। चर्चा नाही, काही एक विशेष जे लोक आहेत जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवर चर्चा करत होतो, काही सूचना देत होतो। भुजबळ साहेब अनेक लोकांशी आता फोनवरून त्यांनी संपर्क केला आणि तिथले काय अडचणी आहेत वेगवेगळ्या तालुक्यातल्या हे आम्ही जाणून घेत होतो। 1.5 तास चर्चा म्हणजे काय कावसाहेब रागवू नका, कावसाहेब रागवू नका असं चाललेलं नव्हतं। तुम्ही कामाला लागा असं काही विषय नव्हता, विनंती करत होतो। पण अनेक लोकांशी आम्ही फोनवर बोललो, कुठे कुठे काय त्याच्याशी संपर्क आम्ही केला, कुठली परिस्थिती काय आहेत काय नाही, सगळ्या प्रमुख लोकांची पूर्ण जिल्हाभरातल्या त्या ठिकाणी आम्ही चर्चा करतो। नाशिकच्या उमेदवारीचा पत्ता कापला गेल्यानंतर नाराज भुजबळ महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात कुठेही दिसले नाहीत। ते दिसले केवळ पंतप्रधान मोदींच्या पिंपळगावच्या सभेत। ओबीसी मोर्चांमध्ये राज्यभर तुफान भाषण करणारे भुजबळ लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या मंचावरून पूर्णपणे गायब झाले होते। तेवढंच नव्हे तर घाटकोपर दुर्घटनेत भाजप आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर भुजबळांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली। भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर पवार आणि ठाकरेंबाबत राज्यात सहानुभूती असल्याचं सांगत महायुतीच्या नेत्यांना घाम फोडला। हीच संधी साधत शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी याला हवा दिली। अजित पवार नाराज आहेत, भुजबळ साहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकू आहे, बाकीचे कोणी नाराज आहेत याचा मला माहिती नाही। काही संपर्कात वगैरे आहेत नाही हो, माझ्याकडून संपर्क, माझ्याशी कोणाचा संपर्क नाही। एकीकडे शिरूरच्या मतदानानंतर अजित पवार कुठेही सभा आणि रॅलींसाठी फिरकले नाहीत, तर दुसरीकडे भुजबळही नाशिक जिल्ह्याच्या प्रचारात सक्रिय नाहीत। त्यामुळे नाशिकमधील शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरीच्या भाजप उमेदवार भारती पवार यांचं टेन्शन वाढलंय। भुजबळांचं संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मोठं बळ आहे। ते नाराज असणं महायुतीला परवडणारं नाही। त्यामुळे मतदानाच्या आधी नाशिकचं महायुतीवरील संकट टाळण्यासाठी भाजपचे संकटमोचक भुजबळांच्या भेटीला गेले। मात्र भुजबळांची नाराजी दूर झाली की नाही हे 4 जूनच्या निकालातच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।